सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला अत्यंत खास महत्त्व असतं। मार्गशीर्ष पौर्णिमेला भगवान विष्णू व माता सरस्वतीची पूजा केली जाते। तसेच या पौर्णिमा तिथीला दत्त जयंती ही साजरी केली जाते, म्हणून ही तिथी अत्यंत विशेष मानली जाते। तर पौर्णिमा तिथीला चंद्राला अर्घ्य अर्पण करतो आणि तेही अत्यंत शुभ मानले जाते। पौर्णिमा तिथीच्या पूजेने सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त आपल्याला होत असतं। तर हेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मार्गशीर्ष पौर्णिमेला काय करायचं किंवा मार्गशीर्ष पौर्णिमा कशी साजरी करायची, कोणत्या पूजा विधी करायच्या, घरात काय करायचं आहे जेणेकरून आपल्या घरात सुख समृद्धी शांतता नांदेल, प्रगती होईल आपल्या घराची। त्यानंतर आपल्या घरामध्ये कुठलेही अशुभ गोष्टी घडणार नाही, आपल्या घरात सदैव प्रसन्नतेचं वातावरण राहील, हेच आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये आज बघायचं आहे। तर नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मार्गशीर्ष पौर्णिमा खूप महत्त्वाची मानली जाते, कारण भगवान विष्णू यांना हा महिना खूप आवडतो आणि या महिन्यात धार्मिक कार्य केले जातात आणि ते धार्मिक कार्य केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात। मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी वर्षाच्या अखेरची तिथी असते। त्यानंतर नवीन वर्ष हे इंग्रजी नवीन वर्ष चालू होत असतं। त्याचबरोबर पंचांगानुसार पौर्णिमा ही श्री दत्त जयंतीचे व्रत मंगळवार 26 डिसेंबर रोजी केले जाईल। मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी ही 25 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5:46 सुरू होणार आहे आणि ती 26 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6:02 संपणार आहे। उदय तिथीनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा ही 26 डिसेंबरला साजरी केली जाईल। ह्या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे खूप महत्त्वाचे मानले जाते किंवा खूप शुभ मानले जाते। तर ज्यांना शक्य होत नसेल त्यांनी आपल्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकावं आणि त्यांनी आंघोळ करावी। तर ह्या दिवशी स्नानाला व दानाला फार महत्त्व आहे। या दिवशी माता लक्ष्मी व विष्णू नारायणाची विधिवत मनोभावे पूजा केली पाहिजे। या दिवशी विष्णू देवाला पिवळी फुले, त्याचबरोबर फूल, वस्त्र, जर तुमच्याकडे पिवळं वस्त्र असेल तर ते सुद्धा तुम्ही त्यांना परिधान करू शकता किंवा तुम्ही जी काही मांडणी करणार आहात तिथे तुम्ही पिवळं वस्त्र टाकू शकतात, तर अर्पण केले पाहिजे। आणि लक्ष्मी देवीला गुलाबी किंवा लाल रंगाच्या सौभाग्याच्या वस्तू तुम्ही अर्पण करायच्या आहे, जसं की एखादं गुलाबाचं फूल किंवा माता लक्ष्मीला जे काही आवडतं तर ते तुम्ही त्या दिवशी देऊ शकता, जसं की खीर। या दिवशी भगवान सत्यनारायणाची सुद्धा आपण पूजा करत असतो, कथा सांगायची, आरती करायची असते। तर ह्या दिवशी सुद्धा आपल्याला तुम्ही दिवसभरामध्ये कधीही सत्यनारायणाची पूजा करू शकता, कारण की सत्य म्हणजे पौर्णिमा ही 26 डिसेंबरला 6:02 संपणार आहे, म्हणून हे तुम्ही सकाळी किंवा दुपारच्या वेळेत तुम्ही सत्यनारायणाची पूजा मांडू शकता। पूजा मांडल्यानंतर कथा वाचायची, त्यानंतर आरती करायची आणि जो काही प्रसाद तुम्ही बनवलेला आहे म्हणजे शिऱ्याचा, तर तो तुम्ही घरामध्ये खायचा आहे, बाहेर कोणालाही द्यायचा नाही। तर सत्यनारायणाची पूजा ही आपल्याला 26 डिसेंबरला करायची आहे। तर उपाय काय करायचे आहे या दिवशी आपण हे बघूया। पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचे आहे, आपले स्नानादी कार्य आपल्याला आटपून घ्यायचे आहे, आवरून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला आपलं घर स्वच्छ करायचं आहे सगळं, जसं की आपल्याला मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक काढायचं आहे, उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे। त्यानंतर आपल्याला भगवान विष्णूचे स्मरण करायचे आहे आणि आपल्याला व्रत करायचं आहे, म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला उपवास हा करायचा आहे। त्यानंतर महाविष्णूचा अवतार असलेल्या दत्त महाराजांची जयंती मार्गशीर्ष पौर्णिमेला आपण साजरी करत असतो। पौराणिक कथेनुसार दत्तात्रयांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता, म्हणून या दिवशी त्यांची जयंती उत्सव साजरी केली जाते। लक्ष्मी पूजनासाठी हा महिना अत्यंत खास मानला जातो। या महिन्यामध्ये आपण प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे पूजन, उपवास केले जातात। त्याचबरोबर चंद्र आणि इतर ग्रहांच्या उपस्थितीमुळे अप्रत्यक्ष लक्ष्मी योग तयार होत असतो। हा योग देवी
महालक्ष्मीची उपासना आराधना करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला सकाळी उठून स्नान करून मंदिराची आणि घराची साफसफाई करून झाल्यानंतर आपल्या देवघरातील माता लक्ष्मी, अन्नपूर्णा, बाळकृष्ण यांच्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे. म्हणजे तुम्ही तुमची देवपूजा करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मी, अन्नपूर्णा, बाळकृष्ण यांना आपल्याला स्वच्छ पाण्याने आधी अभिषेक करायचा. त्याच्यानंतर तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजलाने अभिषेक करा. त्याच्यानंतर पंचामृताने सुद्धा त्यांना तुम्ही अभिषेक करू शकता. त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसायचं आणि गंध, हळद, कुंकू लावायचं, फुलं अर्पण करायचे. जसं की माता लक्ष्मीला मी म्हटलं आधीच, जसं गुलाबी रंगाचे किंवा लाल रंगाचे तुम्ही फुल अर्पण करू शकता किंवा पांढऱ्या रंगाचे केले तरी सुद्धा चालेल. आणि त्यानंतर बाळकृष्णाला पिवळ्या रंगाचं तुम्ही फूल अर्पण करू शकता. त्यानंतर भगवान विष्णूंना म्हणजे बाळकृष्णाला तुम्ही तुळशीपत्रसुद्धा अर्पण करायचं आहे. त्यानंतर दत्त महाराजांची सुद्धा आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे. तर तुम्ही ही पूजा संध्याकाळी केली तरीसुद्धा चालेल किंवा सकाळी केली तरीसुद्धा चालेल. तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमच्या सवडीनुसार तुम्ही पूजा करू शकता. तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीला सुद्धा अभिषेक घाला, पंचामृताने घाला, त्यानंतर पाण्याने घाला, दुधाने घाला. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याने तुम्ही त्याचा अभिषेक करू शकता. दत्त महाराजांचा फोटो असेल तर तुम्ही जर त्याला अभिषेक करू शकत असाल तर करा, किंवा जर अगदीच असा पातळ वगैरे फोटो असेल तर तुम्ही त्याला फक्त पुसून घ्या, गंध वगैरे लावा, फुलं अर्पण करा. त्यानंतर तुम्ही हे जे माता लक्ष्मी वगैरे त्यांना जे अभिषेक करणार आहात त्याला तुम्ही कच्चा दुधाने केला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर दत्तात्रयांचा जन्म या तिथीला प्रदोष काळात झालेला होता. पौर्णिमेचा उपवास आपल्याला करायचा असतो. श्री सत्यनारायण भगवान हे विष्णूंचेच रूप आहे. त्या रात्री माता लक्ष्मी व चंद्राची सुद्धा पूजा केली जाते. लाल गुलाब, कमळगट्ट्याची माळ, कवड्या, हळद, कुंकू, उदबत्ती, दिवा, नैवेद्य, त्यांच्या आवडीच्या ज्या काही गोष्टी आहेत ते सगळं आपल्याला महालक्ष्मीच्या पूजनाच्या वेळी करायचं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा त्यांचा अभिषेक झाल्यानंतर त्यांना तुम्ही गुलाबाचं फूल वा, कमळगट्ट्यांची माळ तुम्ही तिथे ठेवा, त्यानंतर कवड्या ठेवा, त्यांना हळदी कुंकू लावा, छान शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा, त्यांना खिरीचा नैवेद्य दाखवा, त्यानंतर अगरबत्ती लावा किंवा धूप लावा. त्यानंतर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे की त्याची मांडणी कशी करायची आहे. तर या दिवशी देवीला तुम्ही खीर किंवा पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवू शकतात. पूजेमध्ये शंख वापरणे देखील शुभ मानले जाते. पूजेमध्ये तुम्ही ही सगळी पूजा झाल्यानंतर कनकधारा स्तोत्र, श्रीसूक्त याचं सुद्धा पठण करू शकतात. असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे आणि हे 100% सत्य आहे की तुम्ही महालक्ष्मी अष्टकम, कनकधारा स्तोत्र, त्यानंतर श्रीसूक्त वाचलेलं कधीही वाया जात नाही. त्याचं तुम्हाला फळ हे मिळतच असतं, कारण हे देवीचे आवडतेचे स्तोत्र आहे आणि ते आपल्याला नक्कीच फळ देणार आहेत. तर मार्गशीर्ष पौर्णिमेला चंद्रोदयाला अतिशय महत्त्व असते. अन्य पौर्णिमेप्रमाणेच या दिवशीही चंद्राला अर्घ्य द्यावे. असे केल्याने मन शांत राहते. चंद्राला या दिवशी आपल्याला दुधाने अर्घ्य द्यायचा आहे. या दिवशी दूध, तांदूळ दान करणे अतिशय शुभ मानले जाते. मार्गशीर्ष पौर्णिमेचं व्रत केल्याने आपल्या धनसंपत्तीमध्ये वृद्धी होत असते व आपल्या सर्व समस्या दूर होत असतात. मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे अन्नपूर्णा मातेची सुद्धा या दिवशी जयंती असते. त्यानंतर आपल्याला ही अन्नपूर्णा मातेची जयंती कशी साजरी करायची आहे ते मी तुम्हाला सांगते. स्वयंपाकघरामध्ये आपल्याला अन्नपूर्णा देवतेची अशा प्रकारे पूजा करायची आहे की आपल्याला आपला गॅस ओटा आधी स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. आपल्याला आपलं किचन स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपला गॅस स्वच्छ झाल्यानंतर, गॅस ओटा क्लीन केल्यानंतर आपल्याला गॅस भोवती रांगोळी काढायची आहे. तुम्ही श्री अन्नपूर्णा देवी प्रसन्न असं लिहिलं तरीसुद्धा चालेल, अन्नपूर्णा माता प्रसन्न असं लिहिलं तरीसुद्धा चालेल. छान रांगोळी आपल्याला काढायची, तिथे धूप दीप लावायचं, फुलं अर्पण करायचे
त्यानंतर एक पाट घ्यायचा आपल्याला, तिथेच गॅसच्या समोर ठेवा किंवा बाजूला ठेवला तरीसुद्धा चालेल. एक छोटासा पाट घ्या, त्याच्यावर छान वस्त्र तुम्ही टाका. लाल कलरचं टाका, पिवळ्या कलरचं टाका, तुमच्याकडे जे अवेलेबल, काळं सोडून कोणतंही टाका. वस्त्र टाकल्यानंतर त्याच्यावर एक तुम्ही ताम्हण ठेवा किंवा एखादी डिश ठेवा आणि त्याच्यामध्ये माता अन्नपूर्णा देवीची तुम्हाला मूर्ती ठेवायची आहे. तुम्ही जो सकाळी अभिषेक केलेला आहे तर ती मूर्ती तुम्हाला तिथे ठेवायची आहे किचन ओट्यावर. आणि त्यावर तुम्हाला जे तांदूळ असतात तर त्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. म्हणजे ती मूर्तीच्या म्हणजे गळ्यापर्यंत येईल किंवा खांद्यापर्यंत येईल एवढ्या तुम्हाला त्यांच्यावर तांदूळ अर्पण करायचे आहे. म्हणजे त्याला आपण अक्षदा म्हणतो, त्या टाकायच्या आहे. आणि तिथेच तुम्हाला त्यांचा जो मंत्र आहे, अन्नपूर्णे सदापूर्णे, तर तो मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर त्यांना नमस्कार करायचा आहे. त्यांना तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवू शकता किंवा दूध साखरेचा दाखवू शकता किंवा खडी साखरेचा दाखवू शकता, साखरेचा दाखवू शकता किंवा दूध साखर एकत्र करून तो नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे एखादं फळ असेल त्याचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल. तर अशा प्रकारे आपल्याला त्या दिवशी तिथे छान किचन ओट्यावर माता अन्नपूर्णाची पूजाही करायची आहे. तर तुम्ही सुद्धा स्वतः लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे या दिवशी परिधान करू शकतात. स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे. स्वच्छता आपल्याला या दिवशी किचन ओट्यावर ठेवायची आहे, कुठलाही पसारा ठेवायचा नाही. त्याचबरोबर तुम्ही लागणारे आपलं लाटणं पोळपाट आहे त्याचीसुद्धा तुम्ही पूजा करू शकता, खलबत्त्याची पूजा करू शकता. त्याचबरोबर देवीला या दिवशी दुर्वा, म्हणजे देवीला कधीही अन्नपूर्णा देवीला दुर्वा ह्या अर्पण करायच्या नसतात. त्याचबरोबर खारट अन्न खायचं नाही या दिवशी. नॉनव्हेज आपल्याला या दिवशी बनवायचं नाही. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला अन्न वाया घालवायचं नाही. तर अशा प्रकारे आपल्याला ही पूर्ण अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे. या दिवशी तुम्ही श्रीयंत्रावर कुमकुम अर्चनसुद्धा करू शकता. श्रीसूक्त म्हणत म्हणत करायचं आहे किंवा ज्यांना नवीन श्रीयंत्र स्थापन करायचं आहे ते सुद्धा या दिवशी नव्याने श्रीयंत्र स्थापन करू शकतात. तर मी तुम्हाला आता सांगते की ह्या सगळ्या पूजेची मांडणी कशी करायची आहे. तर तुम्ही आपलं देवपूजा झाल्यानंतर तुम्ही आता सत्यनारायणाची सुद्धा पूजा मांडणार आहात किंवा नसल मांडणार तर तुम्ही ही पूजा मांडू शकतात. किंवा सत्यनारायणाची पूजा तुम्ही मांडणार असाल तर त्याच्यामध्येच तुम्ही माता लक्ष्मीची किंवा विष्णुनारायण तर तुम्ही सत्यनारायणाच्या पूजेमध्ये ठेवणार आहात. त्याचबरोबर माता अन्नपूर्णा तुम्ही किचन ओट्यावर ठेवणार आहात. मग फक्त माता लक्ष्मीची स्थापना तुम्ही या सत्यनारायणाच्या पूजेमध्ये करू शकतात. किंवा तुम्ही सत्यनारायणाची पूजा करत नसाल तर तुम्ही सेपरेट अशा प्रकारे मांडणी करू शकता. तर काय करायचं आहे, आपल्याला एक पाट घ्यायचा, त्याच्यावर तुम्ही वस्त्र टाकायचं. त्यानंतर मंगल कलश स्थापन करायचा. त्यानंतर तुमच्याकडे विष्णुनारायणाचा म्हणजे माता लक्ष्मीचा आणि विष्णुनारायणाचा जो आपल्याकडे फोटो असतो तर तो ठेवायचा किंवा फक्त माता लक्ष्मीचा असेल तर तो ठेवला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला गणपतीची आधी स्थापना करून घ्यायची. 2 जोड विड्याचे पानं घ्यायचे आणि त्याच्यावर गणपतीची स्थापना करायची. त्याच्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तुमच्याकडे तर त्याची स्थापना करायची. नसेल तर तुम्ही फोटो ठेवलेलाच आहे त्याच्यामुळे स्थापना नाही केली तरी चालेल. आणि जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्याची स्थापना तसंच जोड पानांवर करायची. गणपतीची झाल्यानंतर माता लक्ष्मीची स्थापना करायची. त्यानंतर त्याच प्रकारे परत 2 जोडपान घ्यायचे नागवेलीचे आणि त्याच्यावर थोड्याशा अक्षदा ठेवायच्या गोलाकार, म्हणजे जसं की चंद्राची सुद्धा आपण पूजा करत आहोत त्या प्रकारे. त्यानंतर कुलदेवीची सुद्धा स्थापना करायची आहे. जर तुमच्याकडे कुलदेवीचा टाक असेल तर तो टाक आपल्याला ठेवायचा आहे जोडपानावर. त्याचबरोबर जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राची सुद्धा तुम्ही स्थापना तिथे करायची आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे जर शंख असेल तर शंखसुद्धा तुम्हाला ह्या पूजेमध्ये ठेवायचा आहे. आणि ह्या सगळ्याची तुम्हाला छान पूजा करून घ्यायची. आधी दिवा लावून घ्यायचा, ही छान सगळी मांडणी करून घ्यायची. त्यानंतर यांना अक्षदा वाहायच्या, हळद कुंकू फुलं अक्षदा हे सगळं वाहायचं.
त्यानंतर आपल्याला जसं मी सांगितलं आपल्याला कनकधारा स्तोत्र, श्रीसूक्त, महालक्ष्मी अष्टकम ह्याचं पठण करायचं आहे. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही श्रीयंत्रावर सुद्धा कुमकुम अर्चन करायचं आहे. 16 वेळेस म्हणत श्रीसूक्त केलं तरीसुद्धा चालेल कुमकुम अर्चन, किंवा 1 वेळेस केलं तरीसुद्धा चालेल. या सगळ्या आपल्याला सेवा करायच्या आहे. त्यानंतर खिरीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे आणि त्याच्यामध्ये एखादा तरी तुळशीपत्र नक्कीच टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही सगळी दत्त जयंतीच्या दिवशी पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला दत्त महाराजांच्या सुद्धा सेवा करायच्या आहे. तर दत्त महाराजांच्या ह्या सेवा तुम्ही संध्याकाळच्या वेळेस केला तरीसुद्धा चालेल. जसं की आपल्याला ह्या दिवशी उपवास हा असणारच आहे पौर्णिमेचा. पण जर कोणी पौर्णिमेचा उपवास करत नसेल तर त्यांनी दत्त जयंतीचा करत असाल तर दत्त जयंतीचा उपवास हा एकादशीसारखा असतो, तर तो दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो. म्हणजे 27 तारखेला तुम्हाला हा उपवास सोडावा लागणार आहे. तर दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला त्यांची आरती करायची आहे. दुपारी 12:39 आरती करायची आहे. नैवेद्य फळ किंवा दूध साखरेचा तुम्ही दाखवू शकता. त्यानंतर गुरुचरित्राचा 4था अध्याय तुम्हाला या दिवशी वाचायचा आहे. 3 बाळ झाली इथपर्यंत आहे तिथपर्यंत तुम्हाला त्यांचा 4था अध्याय हा वाचायचा आहे. तर हा अध्याय तुम्ही 12:15 वाचायला सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर 12:39 दुपारी तुम्हाला आरती करायची आहे. त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ तुम्हाला वाचायचा आहे. 11 माळी श्री स्वामी समर्थाच्या करायच्या आहे. त्याचबरोबर ह्या दिवशी तुम्ही पिवळं दान करू शकता किंवा गूळ फुटाण्याचं सुद्धा तुम्ही दान करू शकता किंवा एखादी पिवळी मिठाईचं सुद्धा तुम्ही या दिवशी दान करू शकतात. गोरगरिबांमध्ये हे तुम्ही दान करू शकता किंवा केंद्रामध्ये केलं तरीसुद्धा चालेल. ह्या सगळ्या सेवा करायच्या आहे आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी. त्याच्यामुळे वेळ वाया घालवायचा नाही. सकाळी उठल्यापासून आपल्याला कामाला लागायचं. सकाळी उठल्यानंतर आपलं स्नान वगैरे झाल्यानंतर, देवपूजा झाल्यानंतर, अभिषेक झाल्यानंतर आपल्याला सत्यनारायणांची पूजा मांडून घ्यायची. त्यानंतर कथा वाचायची, आरती करायची. त्याच्या आधी प्रसाद बनवून घ्यायचा आणि त्यानंतर आरती करायची आणि प्रसाद दाखवायचा म्हणजे नैवेद्य दाखवायचा. त्यानंतर आपला स्वयंपाक करायचा. ते झाल्यानंतर आपल्याला ह्या दुपारच्या दत्त जयंतीच्या 12 वाजता ह्या सेवा करायच्या आहे. त्यानंतर आपल्याला संध्याकाळी माता लक्ष्मीची, चंद्राची पूजा करायची आहे आणि त्या सेवा आपल्याला करायच्या आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या दिवशी करायच्या आहे. कुठलीही गोष्ट चुकवू नका आणि आपल्याला वेळेअभावी नाही करायला काही भेटलं तरी पण काही हरकत नाही. तुम्ही चालता बोलता आपलं व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनाम हे सुद्धा तुम्ही ऐकू शकतात. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर, वेळ असेल तर नक्कीच ह्या सगळ्या सेवा करा. पूजा मांडणी जरी नाही करता आली तरी पण काही हरकत नाही. तुम्ही फक्त अन्नपूर्णा मातेची आपल्या किचन ओट्यावर पूजा ही करू शकता. तर ह्या सगळ्या सेवा नक्की करा. जेवढं शक्य होईल तेवढं करा. नॉनव्हेज ह्या दिवशी खाऊ नका. ब्रह्मचार्याचं जर पालन करता आलं तर अवश्य करा. आणि माझं तरी म्हणणं असं असतं की कुठलीही गोष्ट करायची असेल तर ती मनापासून करावी. उगाचच तामझाम करण्यात काहीही अर्थ नसतो. हे सगळं करायचं आणि मनापासून काहीच नाही, फक्त करायचे मग त्याला काहीच अर्थ नसतो. तुम्ही फक्त देवपूजा करा, 2 हात मनापासून जोडा. हेच परमेश्वराला आपली भक्ती हवी असते, दुसरं काहीही नको असतं. तर त्याच्यामुळे फक्त जे शक्य होईल तेवढंच करा. जे शक्य नाही झालं तर काहीही हरकत नाही. पण मार्गशीर्ष पौर्णिमा मी जसं आधी सांगितलं की ती खास मानली जाते, म्हणून आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं करायचं आहे. जे शक्य नाही झालं ते सोडून द्यायचं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.